आक्रमक झालेला आहे. जालन्यासारख्या जिल्ह्यात जाळपोळ सुरू आहे, काय सांगा? याला सगळ्यात जास्त दोषी भारतीय जनता पार्टी आहे. त्याचं नेतृत्व करणारा देवेंद्र फडणवीस दोषी आहे. 2014 मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी, धनगरांना आरक्षण देण्यासाठी, हलबा गोवाऱ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीचं भीमगर्जना त्या काळात केलेली होती. सत्ता गेले 5 वर्ष नाही तर गेले 10 वर्ष केंद्र आणि राज्यामध्ये आहे. पण नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आम्ही सेन्सस करणार नाही, जातीनिहाय जनगणना करणार नाही. त्यामुळे आज एखाद्याच्या हिशातलं काढून दुसऱ्याला देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकार करते आहे, अशी भीती ओबीसी समाजामध्ये जी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. ही सगळी व्यवस्था मराठा वर्सेस ओबीसी करण्याचं पाप महाराष्ट्रातलं भाजप प्रणित आणि केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारचं हे पाप आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये भांडण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप हे भाजप प्रणित सरकार करते, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराला संदीप गुळवे यांना पाठिंबा जो आहे नरेंद्र गिरवळ यांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय सर्व शिक्षकांना सूचना दिल्या की संदीप गुळवेचं काम करा, काय सांगा? बिलकुल. आम्हाला महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आहेत संदीप गुळवे, ते निवडून आले पाहिजेत ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि गिरवळांचं मी अभिनंदन करतो. सर, 22 घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात तुमच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, काय सांगा? भाजप घाबरलेलं आहे. आता ते माझ्यावर चिखलफेक करतात. ठीक आहे, आता परवा आम्ही चिखलफेक करतोय आणि भाजपला पाडू की सरळ करतोय. हे तर आमच्यावर चिखल फेक, आम्ही यांच्या तोंडाला चिखल लावणार. या अशा घटनेमध्ये ते राजकारण करायला निघाले, हे राजकारण करतात आहे. आता ही घटना जी झाली, या घटनेला उत्तर कोण देणार? सरकार जबाबदार आहे ना. काल वसईमध्ये तरुण पोरीवर प्राणघातक हल्ला करून तिला जीवे मारलं सगळ्यांच्या समोर. हे कशासाठी झालं? हे कोणाचं? राज्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्ण संपलेलं आहे. सरकारचा दबाव राहिलेला नाही. मुली आज सुरक्षित नाही, गरीब माणूस सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, महागाई वाढवली जाते. मग आता यांना चिखल फेकलं पाहिजे की नाही फेकलं यांच्या तोंडावर? त्यामुळे आता यांनी सुरुवात केलेली आहे, ज्याच्यात माझा काही संबंध नाही, दोष नाही. पण त्याला राजकारण करून नाना पटोलेला घाबरलेल्या भाजप, ते जे आपण पाहतो त्यांचं कसं घाबरले, ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसला लोकांनी आशीर्वाद दिला, सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस झाला, महाविकास आघाडी झाली, त्यामुळे घाबरलेले आहेत. ते घाबरल्याचं चित्र आहे. आपल्या राज्यातली परंपरा आहे. आता वारी चालू झालेली आहे. एकमेकाचे पाय धुवून आपण एकमेकाच्या डोळ्याकडे बघून एकमेकाला पांडुरंग म्हणतो. पण मला तसं उत्तर द्यायचं नव्हतं, पण मी काल मुद्दामून सांगितलं की जे ईडीमध्ये ज्यांना चिखल लागलेला आहे, त्या अंधारात तुम्ही धुताय, वॉशिंग मशीन मध्ये गुजरातच्या धुताय, ते काय सांगत तुम्ही? ते तर सांगितलं पाहिजे ना. माझं चिखल तर दिसत होतं लोकांना. आखरी परंपरा आहे, वारकरी प्रथा आहे. आणि वारकरी प्रथेला ह्याच लोकांनी मोटिवेट करायचा प्रयत्न केला होता पंढरपूरमध्ये साप सोडून. तर त्या महाराष्ट्राच्या परंपरेला सुद्धा हे लोक समजत नसतील तर आता त्याला दुर्भाग्य आहे आमचं. त्यामुळे आणि ज्या कार्यकर्त्यांनी केलं त्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ दाखवलेला आहे, तुमच्या मीडियावर दाखवलेला आहे. आणि मी तो पाणी टाकताय, मी आपलं पाय धुतोय. आता जल में नल, हर घर में नल और जल में नल वो भी रहता तो अपन को कार्यकर्ता को डालना नहीं पड़ता ना बहन. मला मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारायचा आहे की 50 लाखात माणसाचा जीवाची किंमत लावतात आहे का? नोकरी काय शासकीय दिली आहे का? कुठली नोकरी दिली? LNT कंपनी आहे ना, ज्यांनी खून केला त्याच कंपनीमध्ये नोकरी लावणार त्या परिवाराला? शासकीय नोकरी द्या ना. मग तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे. तुम्ही टेंडर दिलेलं आहे, तुमच्या स्वतः त्याचे मंत्री आहेत, मुख्यमंत्र्याकडेच त्या विभागाचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, शासकीय नोकरी दिली पाहिजे त्या परिवाराला. आणि 50 लाखामध्ये जीव तोलून आणि त्या LNTला तुम्ही जे म्हणता की त्याच्या परिवाराला नोकरी दिली, LNT दोषी आहे आणि तुमचा विभाग सुद्धा दोषी आहे. दोघांवरही कारवाई केली पाहिजे की पुन्हा अशा घटना घडू नये त्या राज्यामध्ये.
महाराष्ट्राची बदनामी, समजा उत्तर भारतातले असतील कामगार, पण आखरी महाराष्ट्राची बदनामी देशात गेली आहे की महाराष्ट्रामध्ये काहीच राहिलं नाही, लोकांचा जीव घ्यायचं काम झालेलं आहे, महाराष्ट्राची बदनामी केली आहे लोकांनी। सर कांग्रेस सरकार आम्ही परिवार को न्याय दिलाने में कांग्रेस की क्या भूमिका रहेगी? हमारी सीधी सीधी भूमिका है कि ये, क्योंकि इनकी जायदाद तो वापस नहीं आ सकती, 50 लाख से कुछ नहीं होगा, और मुख्यमंत्री खुद यहाँ पर आए तो शासकीय नौकरी दे उनको, LNT में नहीं, LNT तो गुनहगार है, वो तो उन्हें ही इस मृत्यु का तांडव किया है, तो इसलिए LNT के ऊपर कार्रवाई होना चाहिए। और 50 लाख से क्या होता है, घोषणा करने से कुछ नहीं होगा, परिवार, छोटे छोटे बच्चे आप देख रहे हो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।